मी शार्दूल कुलकर्णी सावजी न्यूज टीव्ही मलकापूर तर्फे आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे। आज श्रीमद परमहंस परिवाराचे आचार्य वर्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांची पुण्यतिथी आहे। आज करोनाच्या या रोगामुळे पुण्यतिथी कुठेच मोठ्या प्रमाणात साजरी झाली आहे, ना माणगावमध्ये, ना गरुडेश्वर, ना वासुदेवनिवास पुणे। पण आज आपल्या सर्वांचे भाग्य आहे श्रीमद परमहंस परिवाराचे आचार्य नरसिंह आश्रम स्वामी महाराज, जे की परमपूज्य योगीराज गुरुजी महाराज यांचे शिष्य आहे आणि त्यांनी 1965 साली महाराजांकडून शक्तिपात दीक्षा घेतलेली आहे। त्यानंतर त्यांनी 1995 साली काशीचे परमहंस परिवाराचे आचार्य गजानन आश्रम स्वामी महाराज यांच्याकडून नरसिंहवाडीचा संन्यास घेतलेला होता। ते टेंबे स्वामी यांचे शिष्य परंपरेतले असल्यामुळे ते आज आपल्या वासुदेव सरस्वती महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त मनुष्याचे परम कर्तव्य या विषयावर आपण त्या निमित्त त्यांचे आज विचार करणार आहोत। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। जितेंद्रिय गणाग्रणीरभिरतः परे ब्रह्मणि कलौ श्रुति पथावनेत्रितनयोवतीर्ण स्वयं करात्त सुखमंडल हुकुमत खंडने दंडभृत् पद प्रणत वत्सलो जयति वासुदेवो यतिः मालाकमंडलुरधक्कर पद्मयुग्मे मध्यस्थ पाणियुगले डमरू त्रिशूले यस्यस्त ऊर्ध्वकरयोः शुभशङ्खचक्रे वंदे तमत्रिवरदं भुजषट्कयुक्तम्। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। आजचा सुयोग म्हणजे भगवान टेंबे स्वामी महाराजांची आज पुण्यतिथी म्हणजे समाराधना आहे। दंडी संन्याशांच्या पुण्यतिथीला समाराधना असं म्हणत असतात। आज गरुडेश्वर, त्यानंतर वासुदेव निवास, माणगाव वगैरे वगैरे ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये टेंबे स्वामी महाराजांचा उत्सव होतो। यावर्षी कोरोनामुळे हा उत्सव काही मोठ्या प्रमाणात कुठे होऊ शकत नाहीये, तथापि आज टेंबे स्वामींचं स्मरण करणं अत्यंत उचित असं आहे। टेंबे स्वामी महाराज हे इसवी सन 1854 साली माणगाव येथे जन्मले आणि त्यांनी इसवी सन 1914 साली गरुडेश्वरला महासमाधी घेतली। या जवळजवळ 60 वर्षांच्या काळामध्ये त्यांनी दत्त संप्रदायाचा अविरत प्रचार केला। त्यानंतर वैदिक धर्माची पताका सतत उंचावत ठेवली, अद्वैत वेदांताचा पुरस्कार केला आणि मुख्य म्हणजे आचार धर्म, जो वैदिक धर्मामध्ये आचार धर्म सांगितलेला आहे त्याच्यावर अत्यंत कटाक्षाने जास्तीत जास्त भर देऊन त्याचा लोकांमध्ये प्रचार केला आणि लोकांना आचार धर्म पाळण्यासाठी उद्युक्त केलं। टेंबे स्वामी महाराजांनी ही जी वैदिक धर्माची घडी बसवली ती तशीच कायम राहावी यासाठी आपल्या वैदिक लोकांनी, वैदिक धर्मी लोकांनी आचार धर्माचं विशेषतः पालन केलं पाहिजे आणि त्याशिवाय ज्ञानमार्ग, योगमार्ग, भक्तिमार्ग असं त्याचा सुद्धा त्यांनी अनुष्ठान करत गेलं पाहिजे। भगवद्गीतेमध्ये ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातनः मनःषष्ठानि इंद्रियाणि प्रकृतिस्थानी कर्षति असं म्हटलेलं आहे की मी म्हणजे जीव हा ईश्वराचा अंश आहे असं म्हटलेलं आहे। एका ठिकाणी भगवद्गीतेमध्ये म्हटलेलं आहे की आत्मा हा परमात्म्याचंच रूप आहे। आणखीन एका ठिकाणी असं म्हटलेलं आहे की द्वाविमौ पुरुषो लोके क्षरश्चाक्षर एव च क्षरः सर्वाणि भूतानि कूटस्थोक्षर उच्यते उत्तमः पुरुषः तु अन्यः परमात्मेत्युदाहृतः। हेही गीतेतलंच वचन आहे। असं 3 वेगवेगळ्या ठिकाणी भगवद्गीतेमध्ये, एकाच भगवद्गीतेमध्ये जीव हा ईश्वराचा अंश आहे, जीव हा उत्तम पुरुष जो परमात्मा त्यापेक्षा वेगळा आहे आणि जीव हा प्रत्यक्ष परब्रह्मच आहे असं 3ही प्रकारे वर्णन केलेलं आहे। मग ह्या 3 प्रकारे वर्णन केलेलं आहे, त्याची एकवाक्यता कशी घालायची? तर रामगीता म्हणून दक्षिणेकडे एक ग्रंथ आहे। दक्षिण भारतामध्ये म्हणजे तत्कालीन मद्रास प्रेसिडेन्सी ह्या एरियामध्ये, की जो आज तामिळनाडू म्हणून म्हणवला जातो, त्या एरियामध्ये बृहद्योग वासिष्ठ तत्वसारायण जेवढं लंबचौढं नाव असलेला एक इतिहास ग्रंथ आहे आणि त्या इतिहास ग्रंथामध्ये रामगीता नावाचा एक ग्रंथ येतो ज्याच्यामध्ये 1000 श्लोक आहेत आणि त्या 1000 श्लोकांपैकी एका श्लोकामध्ये मारुतीराय असं म्हणतात भगवान रामचंद्रांना
की देह बुद्ध्या तु दासोहम जीव बुद्ध्या त्वदंशकः आत्मबुद्ध्या त्वमेवाहम इति मे निश्चितामतिः इति मे निश्चितामतिः इति मे निश्चितामतिः. देहबुद्धीने पाहता म्हणजे मी देह आहे अशा बुद्धीने पाहता, हे प्रभो मी तुझा दास आहे. मी जीव आहे अशा बुद्धीने पाहता मी तुझा अंश आहे. आणि आत्मबुद्धीने पाहता तूच मी आणि मीच तू आहे. कौशितकी उपनिषदामध्ये हेच सांगितलेलं आहे की त्वमेवाहम त्वमेवाहम असं म्हटलेलं आहे की तूच मी आहे असं म्हटलेलं आहे. त्वमेव त्वमेव तत् असंही कौशितकी उपनिषदामध्ये म्हटलेलं आहे की तो मी आणि मीच तो असंच म्हटलेलं आहे. मीच ते आहे, ते म्हणजे ब्रह्म, निर्गुण ब्रह्म अशा अर्थाने उपनिषदामध्ये सुद्धा म्हणून ठेवलेलं आहे. मग आता ह्या सगळ्यांची एकवाक्यता कुठे करायची? तर खरी गोष्ट अशी आहे की मनुष्य जेव्हा परमार्थाकडे वळतो त्यावेळी त्याला असं वाटतं की ज्ञानमार्ग अनुष्ठान करावं, योगमार्ग अनुष्ठान करावं किंवा कर्ममार्ग अनुष्ठान करावं. कुठलं करावं अनुष्ठान? जो तो म्हणतो की माझाच मार्ग श्रेष्ठ, माझाच मार्ग चांगला. परंतु अशा मार्गांच्या मधून गेलं म्हणजे माणसाला इप्सित साध्य होईलच असं नाही. कारण काय की परब्रह्म परमात्मा सच्चिदानंद सागर हा इतका विशाल आहे की त्याच्यापर्यंत पोहोचणं हे जीवाला कठीण होऊन बसतं. कारण जीवामध्ये अहंकार असतो आणि जन्मोजन्मी प्रत्येक योनीमध्ये फिरत 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 भ्रमण करीत त्यांनी आपला अहम मजबूत करून ठेवलेला असतो. अहम मम भाव, मी आणि माझे असा भाव त्याच्यामध्ये वारंवार वारंवार येत गेल्यामुळे त्याला परमार्थ अत्यंत अवघड होऊन बसतो. मग कोणी योग मार्गाने, कोणी ज्ञान मार्गाने, कोणी मंत्र मार्गाने, कोणी भक्ती मार्गाने असं विविध मार्गांनी मनुष्य भगवंताकडे जायचा प्रयत्न करायला लागतो आणि त्या प्रयत्नामध्ये त्याला यश येत नाही. का? तर त्याने प्रयत्न केलेला असतो. म्हणून प्रयत्न केला की तिथे मन अशांत झालं. कारण प्रयत्न तुम्ही कशाच्या साह्याने करणार? मनाच्या साह्याने. मनाला शांत केल्याशिवाय तुम्हाला परमात्मा प्राप्ती होणार नसते. मग जो कोणता प्रयत्न करावा, जी कोणती इच्छा मनात धरावी, तदनुषंगिक प्रयत्न करू लागलं की त्यामुळे मनामध्ये हालचाल होणार, मनामध्ये तरंग उमटणार, म्हणजेच मन अस्वस्थ होणार, अशांत होणार. असं होऊ नये म्हणून काय केलं पाहिजे? तर एकच गोष्ट आहे की टेंबेस्वामी महाराजांसारखे जे ईश्वर अवतारी पुरुष आलेले आहेत त्यांना शरणागत होणे. तर शरणागत होणे म्हणजे नेमकं काय? तर आपले सर्व प्रयत्न सोडून देणे आणि एकमात्र त्यांच्या कृपेची आकांक्षा धरून राहणे. मग ही शरणागती किती पातळीवर असायला पाहिजे? तर पहिली पातळी म्हणजे स्थूल देहाची पातळी, त्याच्यानंतर पंचप्राणांची पातळी, नंतर पंच उपप्राणांची पातळी, नंतरची पातळी म्हणजे पंचकर्मेंद्रिये, नंतरची पातळी म्हणजे पंच ज्ञानेंद्रिये, मग अंतःकरण पंचक, मग तन्मात्र पंचक किंवा विषय पंचक, मग अज्ञानाची पातळी, मग ज्ञानाची पातळी आणि मग त्यामध्ये जे कुटस्थ चैतन्याचं प्रतिबिंब पडलेलं आहे अंतःकरणामध्ये त्याला जीव असं म्हणतात. त्या जीवाची पातळी ही 10वी पातळी. या 10च्या 10 पातळ्यांवरती जीवानी भगवंताला शरणागत राहिलं पाहिजे. आता भगवंताला शरणागत राहणं म्हणजे नेमकं काय? तर तिथे कुठलाही प्रयत्न करायचा नाही. भगवंतच आपल्या सामर्थ्याने सारं साधन करतात. आपल्या सामर्थ्याने ते जीवावर कृपा करून त्याला हळूहळू हळूहळू उन्नत बनवत स्वतःमध्ये त्याला मिसळून घेतात. जीव जितका जितका परमेश्वराच्या जवळ जाईल या साधनेच्यामुळे तितका जीवाचा अहंकार कमी 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 होत 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 जीव आकाराने लघु 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 असा होत, छोटा छोटा होत, बारीक बारीक होत सद्गुरूंच्या जवळ जवळ जाऊ लागतो. आणि सद्गुरूंच्या जवळ गेल्यावर शेवटचा टोला जेव्हा बसतो सद्गुरू कृपेचा, त्यावेळी जीवामधला उरला सुरला अहंकारही नाहीसा होतो आणि जीव वितळून सद्गुरू रूपच होऊन बसतो आणि मग जीव या नावाचं काही शिल्लक उरतच नाही. अशा प्रकारे हा जो मार्ग आहे तो सद्गुरू कृपेचा मार्ग आहे, सद्गुरूंच्या सामर्थ्याने होणारा आहे. त्याच्यामध्ये शिष्याचं किंवा साधकाचं काहीही सामर्थ्य अपेक्षित नाही. साधकाला कोणत्या भाषा येतात, तो सुशिक्षित आहे का अशिक्षित, तो ब्राह्मण आहे का अब्राह्मण आहे, तो या देशातला आहे का परदेशातला आहे, तो स्त्री आहे का पुरुष आहे, ह्याचाही तिथे काहीही विचार नसतो.
सद्गुरूंनी कृपा करणे आणि त्यांच्या कृपाशक्तीच्या सामर्थ्याने शिष्याने हळूहळू प्रगती करत एक एक टप्पा गाठत गाठत त्यांनी सर्व प्रगती करून प्रथम त्याच्या देहामधली नाड्यांची शुद्धी ही होते. नाड्यांची शुद्धी म्हणजे नेमकं काय, तर ज्यामधून प्राण वाहतो त्या प्राणवाहक नाड्या त्या शरीरामध्ये मुख्य असतात. ह्याच्यावरती साऱ्या जीवाचं भवितव्य आधारित आहे. या नाड्या जर शुद्ध झाल्या तर मनुष्याचं अंतःकरण, जीवाचं अंतःकरण शुद्ध होतं, स्वच्छ होतं. अशा प्रकारे शुद्ध अंतःकरण होण्यासाठी सर्वप्रथम नाड्यांची शुद्धी व्हायला पाहिजे. आता नाड्यांचा हा जो विषय आला तर याला इंग्रजीमध्ये नर्व्स असं म्हणतात. मेडिकल सायन्सेसमध्ये नर्वस सिस्टम 5 प्रकारच्या सांगितल्या आहेत. सिम्पथेटिक नर्वस सिस्टम, पॅरासिम्पथेटिक नर्वस सिस्टम, पेरिफेरल नर्वस सिस्टम, त्याच्यानंतर आर्क सेंट्रल नर्वस सिस्टम आणि त्याच्याशिवाय म्हणजे सेंट्रल नर्वस सिस्टम. अशा 5 नर्वस सिस्टम सांगितलेल्या आहेत. या 5ही नर्वस सिस्टम्स मधल्या नर्व्स या सेन्सरी नर्व्स आणि मोटर नर्व्स अशा असतात. सेन्सरी नर्व्स म्हणजे ज्यामधनं ज्ञानरूपी चेतना वाहत असते आणि मोटर नर्व्स म्हणजे त्या की ज्याच्यामधनं क्रियाशक्ती अमुक असं करावं अशा प्रकारच्या आज्ञा वाहत असतात. काही नर्व्स अशा आहेत की त्या एकाच वेळी सेन्सरी आणि मोटर अशा दोन्ही प्रकारच्या आहेत. या सर्व नाड्यांची शुद्धी व्हावी लागते. ही नाड्यांची शुद्धी जीवाच्या प्रयत्नाने होणं जवळजवळ अशक्यच आहे. सद्गुरूंच्या कृपेने मात्र सर्वप्रथम डावीकडच्या नाड्या, शिष्याच्या देहातल्या डावीकडच्या नाड्या शुद्ध होतात आणि नंतर उजवीकडच्या नाड्या शुद्ध व्हायला लागतात आणि शिष्याच्या देहातल्या उजवीकडच्या नाड्याही शुद्ध झाल्या की मग शिष्याच्या पाठीच्या कण्याच्या बुडाशी सगळा प्राण जमतो. साऱ्या देहामधनं प्राणशक्ती खेचल्या जाते आणि ती अंगुष्ठ मात्र अशी होऊन शिष्य देहाच्या मेरुदंडाच्या म्हणजे स्पायनल कॉर्डच्या बुडाशी जमा होते आणि ती अंगुष्ठ मात्र अशी प्राणाची जमघट ही सुषुम्ना नाडी म्हणजे स्पायनल कॉलम, त्याचं खालचं जे टोक आहे त्या खालच्या टोकाला असलेलं एक बारीकसं छिद्र ते उघडून सुषुम्नेमध्ये प्रवेश करतं. आता सुषुम्ना ही कोणती स्वतंत्र नाडी अशी नसून इडा आणि पिंगला या दोनच्या मध्ये असलेली पोकळी म्हणजेच सुषुम्ना नाडी. त्याच्यामध्ये प्राणाचा प्रवेश झाला की लगेच मनुष्याला एकदम आनंद होतो. तो आनंद झाला की हळूहळू तो प्राण जसा जसा वर जाईल तसं प्रथम मूलाधार, मग स्वाधिष्ठान, मग मणिपूर, मग अनाहत, मग विशुद्ध आणि मग अज्ञा अशा क्रमाने 6व्या चक्रामध्ये तो प्राण येईल. 6व्या चक्रामध्ये कुंडलिनी शक्ती सहित म्हणजे गुरूंच्या आत्मशक्ती सहित आणि गुरूंनी शिष्यामध्ये जागृत केलेल्या आत्मशक्ती सहित प्राण आणि मन हे आज्ञाचक्रामध्ये जेव्हा येईल त्यावेळेला त्या साधकाला ध्यान आपोआप होतं, त्याच्या प्रयत्नाशिवाय होतं. एवढंच काय, पण सर्वांना आश्चर्य वाटेल अशी गोष्ट म्हणजे शिष्याची इच्छा असो वा नसो त्याला ध्यान होतंच सद्गुरूंच्या कृपेने. आणि मग आज्ञाचक्रापर्यंत त्याला ध्यान झाल्यावर आज्ञाचक्र भेदून ज्या वेळेला प्राण मन वर निघतं त्यावेळेला आज्ञाचक्रापासून सहस्रार चक्रापर्यंत मध्ये 6 टप्पे आहेत. श्रीहाट, गोल्हाट, औटपीठ, भ्रमरगुंफा, निरालंबपुरी आणि नंतर ब्रह्मरंध्र असे हे 6 टप्पे आहेत. या 6 टप्प्यांमधून प्राण मनाला घेऊन वर 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 जायला लागतो. तसतशी त्याची सविकल्प समाधी व्हायला लागते आणि त्या सविकल्प समाधीमध्ये त्याला अधिकाधिक आनंद यायला लागतो. आता आज्ञाचक्रापासून सहस्राराच्या दरम्यान कुठेही प्राण आणि मन असलं तर तिथे सविकल्प समाधी होते, निर्विकल्प होत नाही. अशा प्रकारे 6 टप्पे पार केल्यावर ब्रह्मरंध्राच्या तिथे मनासहित प्राण आत्मशक्ती घेऊन येते आणि मग ती आत्मशक्ती मन प्राण यांच्या सहित परब्रह्म परमात्मा जो परमशिवरूप आहे सहस्रार चक्रामध्ये त्याच्यामध्ये विलीन होतात मन प्राण आणि आत्मशक्ती. आणि हे असं झाल्यावर त्या साधकाला मी आणि तू, तो आणि ती, मी देहाच्या आत आहे किंवा मी देहाच्या बाहेर आहे यापैकी कुठलीही अनुभूती न येता
सर्व वृत्ती निरोध रूपा समाधी प्राप्त होते, ज्याला निर्विकल्प समाधी असं म्हणतात. भगवान पतंजलींनी या निर्विकल्प समाधीला सर्व वृत्ती निरोध रूपा असं विशेषण दिलेलं आहे. त्यांनी असं म्हणून ठेवलेलं आहे की अथ योगानुशासनम, आता योग म्हणजे काय सांगतो, असं पहिलं सूत्र आहे पतंजली भगवानांचं. आणि दुसऱ्या सूत्रात ते म्हणतात योगश्चित्तवृत्ती निरोध, हा चित्तवृत्तींचा निरोध म्हणजेच योग. चित्तवृत्तींचा निरोध म्हणजे काय, ही एकाग्रताही नव्हे, एकाग्रतेच्या पलीकडची गोष्ट. एकाग्रतेच्या पलीकडची गोष्ट कशा काय सांगायचं, तर मन एकाग्र होतं त्यावेळी ते कुठल्या तरी एका विषयावर एकाग्र होत असतं. ज्या वेळेला सर्व विषय संपतात, सर्व विषय परब्रह्मात लीन होतात आणि तिथंच मनही लीन होतं, तेव्हा विषय कोणता, परब्रह्म हा सगळं असतं. आणि तो तर सर्व विषयांपेक्षा वेगळा, म्हणून त्याला निर्विषय असं म्हणायचं. आणि त्या निर्विषय अशा परब्रह्मामध्ये, सर्व विषयांच्या पलीकडे असलेल्या परब्रह्मामध्ये आत्मशक्ती मन आणि प्राण यांना घेऊन विलीन होते. त्यावेळेला सर्व वृत्तींचा निरोध होतो, म्हणजे मनावर येणारे कोणतेही तरंग नाहीसे होतात. मी साक्षी, मी द्रष्टा, मी बघणारा अशा तऱ्हेचा सुद्धा जो तरंग असतो मनावर, तोही नाहीसा होतो. मी साक्षी, मी द्रष्टा हा सुद्धा भाव नष्ट होतो. आणि त्यावेळेला द्रष्टा भाव वगैरे सगळं काही परब्रह्मामध्येच विलीन होऊन जातं. आणि निर्विकल्प अवस्था त्याला म्हणतात, ती परब्रह्माची स्थिती आहे. त्या परब्रह्माच्या स्थितीमध्ये पूर्णपणे शांत, एवढंच काय, शांती हा शब्द लाजेल अशा प्रकारची परम शांती त्या ठिकाणी असते. आणि त्याच्यामध्ये मन प्राण विलीन झालं की मग त्याला पुनरावृत्ती होत नाही. म्हणजे नच पुनरावर्तते असं उपनिषदात जे म्हटलेलं आहे, ते अशा अवस्थेला पोचलेल्या महात्म्यांविषयी म्हटलेलं आहे की जे निर्विकल्प स्थितीला येतात त्यांची पुन्हा जगामध्ये येण्याची गोष्ट राहतच नाही, कारण ते परब्रह्माची एकरूप झालेले असतात. थेंबुटा सागरी मिळावा, त्या प्रकारे थेंब जसा सागरामध्ये मिळाल्यावर, पाण्याचा थेंब सागरामध्ये मिळाल्यावर तो थेंब जसा वेगळा काढता येत नाही आणि तो वेगळा आहे असा दाखवता येत नाही, त्या प्रकारे जीव अशा प्रकारे सच्चिदानंद रूपी सागरामध्ये विलीन झाला निर्विकल्प समाधी की मग त्याला वेगळं करता येत नाही, वेगळं काढता येत नाही आणि वेगळा निर्देश करता येत नाही त्याचा. अशा प्रकारची अवस्था प्राप्त करून घेणं हेच मनुष्याच्या जन्माला आल्यावरचं त्याचं आद्य कर्तव्य आहे. लोक सांगतात की आम्हाला अमुक कर्तव्य, तमुक कर्तव्य, अमुक ड्युटी आहे, अमुक आम्हाला करायचं आहे, अशा प्रकारच्या गोष्टी बोलून दाखवतात. परंतु जीव हा मनुष्य देहामध्ये जेव्हा येतो त्यावेळी त्याचं सर्वात मोठं आणि अत्यंत महत्त्वाचं कर्तव्य म्हणजे मोक्ष प्राप्ती, म्हणजेच निर्गुण ब्रह्माची प्राप्ती, म्हणजेच निर्विकल्प समाधी प्राप्त करून घेणे, निर्विकल्प ज्ञान प्राप्त करून घेणे, ईश्वराशी एकरूप होणे आणि त्याच्यापेक्षा वेगळा अजिबात न राहणे, अशी स्थिती प्राप्त करून घ्यायची. हेच मनुष्याचं ध्येय असतं. या ध्येयासाठीच मनुष्यानी, मानव मात्रांनी झटत राहिलं पाहिजे. आणि असं झटण्यासाठी त्याला उपनिषदांनी मार्गदर्शन करून ठेवलेलं आहे की त्यांनी सर्वप्रथम कसं असलं पाहिजे, विवेकवान असलं पाहिजे. विवेकवान म्हणजे नित्यानित्य वस्तू विवेक त्याच्यामध्ये असला पाहिजे की नित्य काय आहे, अनित्य काय आहे, पेरिशेबल काय आहे, इम्पेरिशेबल काय आहे. आणि अशा प्रकारे नित्यानित्य वस्तू विवेक त्याला प्राप्त झाला म्हणजे मग नित्य जो परब्रह्म तोच मला प्राप्त झाला पाहिजे, नित्य जो भगवंत तोच मला प्राप्त झाला पाहिजे. कधी बरं तो प्राप्त होईल असं वाटणं याला म्हणतात तीव्र मुमुक्षा. आणि अनित्य जे जे काही आहे ते सगळं माईक आहे, इल्युझरी आहे, डिल्युसिव्ह आहे, ते भ्रामक आहे. अशा प्रकारचं त्याला ज्ञान झाल्यामुळे हे भ्रामक जे आहे ते अनित्य, मला काहीही नको, मग ते ब्रह्मांडातलं स्वर्गातलं का असेना की कोणत्याही उच्च लोकातलं का असेना, देवलोकीचं वैभव जरी असलं तरी ते मला नको, अशा प्रकारची विरक्ती त्याच्यामध्ये येते. आणि अशी विरक्ती त्याच्यामध्ये येणं म्हणजेच निरीच्छता. अशी निरीच्छता त्याच्यामध्ये आली आणि तीव्र मुमुक्षत्व त्याच्यामध्ये असलं म्हणजे त्याच्यामध्ये 6 प्रकारची संपत्ती साठत जाते. ती संपत्ती म्हणजे शम, दम, तितिक्षा, उपरती, श्रद्धा आणि समाधान. शम म्हणजे मनासहित इंद्रियांना शांत करणे, दम म्हणजे कर्मेंद्रियांसहित प्राणाला शांत करणे, तितिक्षा म्हणजे सहनशक्ती, शीत उष्ण मान अपमान
यश अपयश जय पराजय सगळं त्याने समबुद्धीने सहन करणे याला तितिक्षा म्हणायचं. उपरती म्हणजे एकदा ज्या विषयाचा त्याग केला त्या विषयाला पुन्हा कधीही कुठल्याही प्रकारे ग्रहण न करणे, त्याच्या ग्रहणाविषयी त्या विषयाच्या ग्रहणाविषयी मनामध्ये सुद्धा इच्छा निर्माण न होणे याला म्हणायचं उपरती. आणि श्रद्धा म्हणजे काय तर वेद आणि उपनिषद तसंच भगवंत सद्गुरुनाथ यांनी आपल्याला जो उपदेश केलेला आहे तो सत्य आहे. अजून मला त्याचा अनुभव आलेला नसला असं जीवाला वाटलं तरी हा अनुभव सद्गुरूंच्या कृपेने कधी ना कधी येईल. आणि मला हा अनुभव आत्ता येत नाही त्याचं कारण माझ्यामध्ये अजून काही अज्ञान आहे असं त्या जीवाला वाटत राहतं. त्याला म्हणायचं श्रद्धा. की तो श्रद्धेने असं समजतो की सद्गुरुनाथांनी केलेला उपदेश, ईश्वरांनी उपनिषदांमध्ये वेदांमध्ये केलेला उपदेश हा सत्यच आहे, त्याच्याविषयी त्याच्या मनामध्ये कुठलीही शंका नसते. याला म्हणतात श्रद्धा. श्रद्धावान लभते ज्ञानम असं भगवद्गीता म्हणते, तसा अर्थ हाच. समाधान म्हणजे काय तर समाधान म्हणजे सद्गुरुनाथ तुम्हाला काही समजावून सांगतायत, उपनिषद वेद हे तुम्हाला काही समजावून सांगतायत, त्यावेळी तुमच्या मनाला ते पटत जाणं, त्याच्यामुळे मनाचं समाधान होत जाणं, अशा प्रकारची स्थिती. त्याला इंग्रजीमध्ये आपण फार तर कंटेंटमेंट असं म्हणूया. मग शम दम तितिक्षा उपरती श्रद्धा आणि समाधान अशी 6 प्रकारची संपत्ती अशा मनुष्यामध्ये प्रगट होते की ज्याच्यामध्ये तीव्र मुमुक्षुत्व आहे की कधी बरं मी भगवंताशी एकरूप होईन अशी त्याच्यामध्ये तीव्र तळमळ आहे. आणि अशीच तळमळ असताना त्याच्यामध्ये तीव्र वैराग्य आहे, ज्याला परवैराग्य म्हणतात. की अनित्य माईक अशा वस्तू, अनित्य माईक असे भोग, सुखोपभोग ह्या लोकीचे तसेच परलोकीचे ते मला नकोत असं तीव्रतेने वाटणे याला परवैराग्य म्हणतात. आणि या सगळ्याच्या बुडाशी असतो विवेक, नित्यानित्य वस्तू विवेक. की नित्य काय आहे, इटर्नल काय आहे, आणि अनित्य काय आहे, की नॉन इटर्नल काय आहे, याच्यामधला भेद त्याला समजू लागतो. आणि तो भेद समजला की मग तो सद्गुरुनाथांकडे वळतो. मुंडकोपनिषदामध्ये असं सांगितलेलं आहे की स गुरुमेवाभिगच्छेत तद विज्ञानार्थे स गुरुमेवाभिगच्छेत समित पाणी श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम. की ज्या वेळेला मनुष्याला असं तीव्र वैराग्य निर्माण होतं, शमदमादी षटक संपत्ती त्याच्यामध्ये येते, नित्यानित्य वस्तुविवेक त्याच्यामध्ये येतो आणि तीव्र मुमुक्षा त्याच्यामध्ये येते, त्यावेळेला तो हातामध्ये समिधा म्हणजेच हातामध्ये काही भेटवस्तू घेऊन सद्गुरूंना शरणागत होतो. सद्गुरूंच्या दर्शनाला जातो आणि तिथे तो त्यांना शरणागत होतो. आणि शरणागत होतो आणि हे तो सगळं कशासाठी करतो तर तद विज्ञानार्थे, त्या निर्गुण ब्रह्माचं विज्ञान व्हावं, म्हणजे विशेष रूपाने अनुभूतीसहित त्याला ज्ञान व्हावं, याच्यासाठी तो तिथे सद्गुरूंच्याकडे जातो. आणि मग सद्गुरूंची तो तन मन धन आणि वाणी यांनी सेवा करतो. अशी सेवा केल्यावर सद्गुरू जेव्हा त्याच्यावर प्रसन्न होतात आणि त्याला प्रसन्न मनाने अनुग्रह देतात, दीक्षा देतात, त्यावेळी त्याची खरी खरी साधनाची वाटचाल सुरू होते. आणि असा साधक मग स्वतःच्या प्रयत्नाने नव्हे तर सद्गुरूंच्या आत्मबलाच्या जोरावर उन्नती करून घेत 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 थेंबुटा सागरी मिळाला अशी त्याची स्थिती होते. पाण्याचा थेंब जसा सागरामध्ये मिळतो तसा हा जीवरूपी थेंबुटा सच्चिदानंद सागरामध्ये एकत्र होतो आणि त्याच्याशी एकरूप होतो. आणि मग तो वेगळा काढता येत नाही. यालाच म्हणतात की मनुष्याने स्वतःचं मुख्य ध्येय साध्य केलं. मानव जन्माला आल्यावर जे करण्यासारखं आहे ते हेच आहे, हे त्यांनी केलं म्हणजेच त्याच्या जीवनाचं सार्थक झालं असं म्हणायचं. भगवान टेंबेस्वामी महाराजांच्या चरणी, सद्गुरू महाराजांच्या चरणी माझी अशी प्रार्थना आहे की जगातल्या ब्रह्मांडातल्या सर्वच्या सर्व जीवांना परमेश्वर अशीच बुद्धी देवो आणि त्यांना मोक्षाकडे तीव्रतेने घेऊन जावो. जय गुरु. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आज आपण परमपूज्य नरसिंह आश्रम स्वामी महाराज या दंडी संन्यासी महाराजांचे आपण मनुष्याचे परम कर्तव्य विषयाचे विचार आखले. हे विचार जरी आपण आपल्या जीवनामध्ये आणले तर आपल्याला निश्चितच मोक्ष मार्गामध्ये जाण्यास फायदा होईल.